नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता चैत्र नवरात्री चालू झालेली आहे आणि आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर ओटी कशा पद्धतीने भरावी, ओटीमध्ये कोणतं साहित्य असावं, कोणत्या साहित्य घालायचं आहे आणि माता लक्ष्मीला, आई भगवतीला कोणत्या वस्तू प्रिय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते बघा. त्यामुळे आपल्याला कुलदेवीची पूजा, कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायचीच असते. त्याचप्रमाणे आपल्याला वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरायची असते. चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते. आता कुलदेवीची ओटी आपण का भरावी, कशी भरावी आणि ती कुणी भरावी, त्याचप्रमाणे कुलदेवीच्या मूळस्थानी आपल्याला जाऊन ही ओटी भरायची आहे का, आणि जर कुलदेवीच्या मूळस्थानी जाण्यास शक्य नसेल तर मग ही ओटी कुठे भरावी, आपण जर ही ओटी घरीच भरली तर चालते का, त्याचप्रमाणे कोणी ओटी जी आहे तर ती चुकूनही भरू नये अशी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरतो तर चैत्र महिन्यामध्ये सुद्धा चैत्र नवरात्री जी आहे तर ती येत असते. जशी शारदीय नवरात्री येते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्री सुद्धा येत असते आणि म्हणूनच आपण संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो. आपण देवांचे खूप करत असलो आणि जर आपण कुलदेवीची सेवा करत नसू, कुळाचार करत नसू तर मात्र आपली कधीही प्रगती जी आहे तर ती होत नसते. कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते. त्यामुळे आपण जर कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायचीच आहे. एक वेळ जास्त देवदेव नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे तर त्यांची सेवा जी आहे तर ती अजिबात चुकवायची नसते आणि कुळाचार म्हणून कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरली जाते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची वृद्धी व्हावी, सुख समृद्धी ऐश्वर्य यावं यासाठी ही ओटी भरली जाते. देवीची ओटी भरणे म्हणजे काय तर आदिशक्तीची ओटी भरणे. आता ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य काय घ्यायचं आहे, त्याचबरोबर ओटी जी आहे तर ती आपण कुणी भरावी तर घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ही ओटी भरायची आहे. आता ओटीचं साहित्य काय लागणार आहे ते म्हणजे साडी, आणि साडी जी आहे तर ती आपल्याला काठपदरची आणि नऊवारी साडी घ्यायची आहे. आपण जरी सहावारी साडी वापरत असलो तरी सुद्धा ओटीसाठी मात्र नऊवारी साडी घ्यायची आहे. साडी सुती आणि रेशमी असावी. या साडीमध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या लवकर कॅप्चर होत असतात. देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळतात आणि म्हणून आपल्याला रेशमी आणि सुती साडीच वापरायची आहे. त्याचप्रमाणे साडी जी आहे तर ती हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची असावी. रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही वापरू नका. पूर्ण पांढऱ्या रंगाची सुद्धा साडी ओटीसाठी वापरू नका. या हिरवा आणि लाल या दोनच रंगाची जी साडी आहे तर ती आई भगवतीसाठी आपल्याला ओटीसाठी वापरणं जे आहे तर ते कधीही शुभकारक मानलं जातं. कारण हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक आहे आणि लाल रंगाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलेला आहे. त्यानंतर साडी बरोबर येतो तो म्हणजे खण. आता खण साडीला अटॅच ब्लाउज पीस असतो बघा, तरी सुद्धा
आपल्याला नवीन खण जो आहे तर तो साडीवरती घ्यायचा आहे। आणि आता खण तुम्हाला मिळालाच नाही तर काय करायचं, तर त्यानंतर तुम्ही एखादा हिरवा किंवा लाल पिवळा ब्लाउज पीस असेल घरामध्ये नवीन कोरा तर तो घेतला तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला एक पाण्याचं नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे। नारळ देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ह्या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात। नारळ घेताना आपल्याला डबडब पाण्याचा नारळ घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे नारळ जो आहे तर तो नवीनच घ्यायचा आहे। इतर गोष्टींसाठी वापरलेला नारळ किंवा घरात आपण एखाद्या पूजेसाठी वापरलेला आहे आणि तो आपल्याला ओटीमध्ये घ्यायचा नाही बघा। तर यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या लागणार आहे। त्यानंतर आपल्याला गहू ओटीसाठी गव्हाचाच वापर करायचा आहे। गहू घ्यायचे आहे। बऱ्याच वेळेला आपण तांदळाचा वापर करतो, परंतु तांदळ वापरणं हे ऑप्शनल आहे की जर गहू नसतील तर तांदूळ वापरले जातात, परंतु ओटीसाठी शक्यतो गहू जे आहेत तर तेच वापरायचे असतात। त्यानंतर खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे किंवा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला 5 खणी सामान घ्यायचं आहे। 5 खणी सामान म्हणजे काय, तर एक सुपारी घ्यायची आहे, एक लेकूरवाळ हळकुंड जे आहे तर ते हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे, एक बदाम घ्यायचा आहे, एक खारीक घ्यायची आहे, 2 वेलची घ्यायची आहे, 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे, 5 फळे घ्यायचे आहे, गजरा वेणी यथाशक्ती 11, 21, 51, 101 रुपया अशी दक्षिणा यानंतर तुम्हाला त्या ओटीमध्ये ठेवायची आहे। यानंतर सौभाग्यवान म्हणजे जे 16 शृंगाराचं साहित्य असतं त्यापैकी कोणतंही एक सौभाग्यवान, जसे की काचेच्या हिरव्या बांगड्या आपण 5 बांगड्या घेऊ शकता किंवा हळदी कुंकवाचा करंडा, टिकलीचं पॉकेट, नेल पेंट, मंगळसूत्र, मेहंदी कोण, तर असं कोणतंही एक सौभाग्यवान आपल्याला घ्यायचं आहे। परंतु यामध्ये शक्यतो आपल्याला काचेच्या हिरव्या 5 बांगड्या किंवा हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर याला प्राधान्य द्यायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांबूल। देवीसाठी जे तांबूल म्हणजे मसाला पान तर हे ओटीमध्ये असायलाच हवं, कारण याशिवाय ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते। आता ओटीमध्ये वापरलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर या वस्तू मांगल्य, विघ्न निवारक, सौभाग्यदायी, अक्षता, आरोग्यदायी, शुभदायक असतात। आता ही ओटी जी आहे तर ती मूळस्थानी जाऊन आपल्याला जर भरायची असेल तर मूळस्थानी जाऊन भरावी, परंतु आपल्याला मूळस्थानी जाणं शक्य नसेल तर घरीच ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे। आता जर ही ओटी आपण मूळस्थानी जाऊन भरणार असू तर देवीच्या आता तुम्हाला हे काय करायचं आहे, ही ओटी जी आहे तर आपण जाऊन मूळस्थानी जाऊन जर भरणार असू तर देवीच्या चरणाजवळ जेव्हा आपण साडी ठेवतो तर त्या वेळेला साडीची घडी आपल्याला ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व साहित्य जे आहे तर ते ठेवायचं आहे। आणि हे सर्व करण्या अगोदर ओटी जी आहे तर ती आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये तयार करायची आहे। आता ही ओटी कशी तयार करायची, तर सर्वप्रथम स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचं, त्यामध्ये खाली साडी ठेवायची, त्यावरती खण ठेवायचा, त्यावरती गहू तांदूळ ठेवायचे, त्यामध्ये थोडेसे आपल्याला तिळाचे दाणे जे आहे पांढऱ्या तिळाचे, काळ्या तिळाचे नाही तर पांढऱ्या तिळाचे दाणे जे आहेत तर ते ओटीमध्ये आपल्याला टाकायचे आहे। थोडेसे अखंड तांदूळ देखील टाकायचे आहे। यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी देवीकडे होईल असा नारळ आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या ठेवायच्या आहे। त्यानंतर आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे, खोबऱ्याची वाटी, सुपारी, हळकुंड, बदाम, वेलची, सौभाग्यवान, गजरा, वेणी, दक्षिणा, फळ, तांबूल हे सर्व आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला आवर्जून एक खडी साखरेचा खडा जो आहे तर तो टाकायचा आहे। आठवणीने आपल्याला खडी साखर देखील ओटीमध्ये ठेवायची आहे। आणि यानंतर हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्याला हे आता संपूर्ण ताट तयार करून घ्यायचं। ताटाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। एक गुलाबाचं फूल देखील आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे ताट जे आहे तर आपल्याला हातामध्ये उचलायचं आहे आणि उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे। कुलदेवीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे कुलस्वामिनी, मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे,
तुझा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती असू दे, या ओटीचा स्वीकार कर आणि जर काही ओटीमध्ये कमी जास्त राहिलेलं असेल तर गोड मानून घे। आणि त्यानंतर काय करायचं आहे तर ही जी ओटी आहे ताटामध्ये आपण तयार केलेली, तर ते ताट आपण खाली ठेवायचं आणि ताटातील ओटी आपल्या हातामध्ये घ्यायची। आणि आपण आता बऱ्याच वेळेला असं होतं की ओटी उचलताना आपल्या हातून एखादं साहित्य पडू शकतं आणि मनामध्ये शंका येऊ शकते। जर आपल्या मनामध्ये अशी शंका येणार असेल तर तुम्ही ताटासकट ओटी देवीच्या चरणी अर्पण करायची आहे किंवा आपण ती ओटी उचलून देवीच्या चरणाशी अर्पण करायची आहे। तर आता चरणाशी अर्पण करताना तुम्हाला 3 वेळा सर्वप्रथम आपल्याला आपल्या छातीजवळ लावायचे आहे, देवीच्या चरणाजवळ लावायचे आहे, परत आपल्या छातीजवळ लावायचे आहे, परत देवीच्या चरणाशी लावायचे आहे, परत आपल्या छातीला लावून देवीच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायची आहे ओटी। आपण ती ओटी उचलून देवीच्या चरणाजवळ अर्पण केली तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे हात जोडून आपल्या कुलदेवीला, आई भगवतीला आपल्याला सांगायचं आहे की ओटी भरताना आपल्याकडून जर काही माझ्याकडनं जर काही चूकभूल झाली असेल, काही राहिलं असेल तर किंवा कुलस्वामिनीची सेवा करताना, पूजा करताना आपल्याकडून जर काही चुकत असेल तर आपल्याला क्षमा मिळावी अशी क्षमा प्रार्थना याचना सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीला करायची आहे। आता जे झालं हे झालं की आपण मंदिरामध्ये ओटी भरली, तर आता जर आपण घरी ओटी भरायची असेल तर घरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ताटामध्ये ओटी तयार करायची आहे। आणि काय करायचं तर अशी ताटासह ओटी जी आहे तर ती कुलदेवीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ओटी उचलायची आहे आणि ही ओटी जी आहे तर ती यातील जे काही खराब होणारं सामान आहे, साहित्य आहे, म्हणजे जे फळं वगैरे आहेत तर ते फक्त साहित्य आपल्याला वापरायचं आहे। आणि इतर जी ओटी आहे तर ती तशीच तुम्हाला एका पिशवीमध्ये भरून ठेवायची आहे। आणि जेव्हा कधी आपण वर्षभरामध्ये मूळस्थानी कुलदेवीच्या जाऊ त्यावेळी तुम्हाला कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपण वर्षातून एकदा का होईना जात असतोच बघा, तर त्यावेळेला आपण ही ओटी घेऊन जायचं आहे आणि तिथे देवीच्या चरणाशी ही ओटी अर्पण करायची आहे। असंही आपण करू शकतो की घरी ओटी भरून ती पुन्हा जेव्हा जाऊ त्यावेळी घेऊन तिथे अर्पण करायची। आता हे सगळं आपल्याला जमणार नसेल, आपल्या घरामध्ये ओटी ठेवली तर जर आपल्या मनामध्ये शंका असेल की आपल्याकडनं त्याचं पावित्र्य राखलं जाईल का वगैरे, तर मग ही ओटी एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला आपण देऊ शकतो। आपण जेव्हा मूळस्थानी जाऊ तर त्यावेळेला आपण तिथे एक नवीन ओटी घ्यायची आहे, ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि ही ओटी भरायची आहे। तर असंही आपण करू शकता। आता ही ओटी जी आहे तर ती गरोदर स्त्रीने अजिबात भरू नये, ज्यांना मासिक धर्म आहे अशा व्यक्तींनी भरू नये। आता गरोदर स्त्रीने ओटी का भरू नये तर याचं कारण असं की ऑलरेडी आपली देवांनी ओटी भरलेली असते आणि आपली ओटी भरलेली असताना देवीची ओटी किंवा दुसऱ्यांची ओटी जी आहे तर ती भरली जात नाही। त्यामुळे गरोदर महिलांनी, स्त्रियांनी, मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी ही जी ओटी आहे तर ती भरायची नाही। संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये आपण ही ओटी भरू शकता, परंतु आपल्याला शक्यतो सप्तमी, अष्टमी आणि नवमीला ओटी भरायची आहे। कारण सप्तमी, अष्टमी, नवमीला ओटी भरणं हे अत्यंत शुभ मानलं आहे। परंतु या दिवशी काही अडचण असेल तुम्हाला किंवा सूतक असेल, पिरियड्स असेल आणि त्या दिवसामध्ये तुम्हाला भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही संपूर्ण चैत्र महिन्यामध्ये भरली तरी देखील चालणार आहे। मनापासून केलेली सेवा ही नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचत असते। तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडनं होईल तेवढी आपल्या कुलदेवीची सेवा, आराधना करायची आहे। कुलदेवीच्या टाकावरती, मूर्तीवरती कुंकुमार्चन देखील करायचं आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा काही करायची आहे। चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया छानशा माहितीसोबत, छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।